वेळ काढून आमच्यासोबत ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि यानंतर आपण आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाताई, आपण बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठरलेल्या वेळातच होणार आहे। सुप्रीम कोर्टाने या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। आपली प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने आता जो काही माननीय न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय निश्चितपणे आता एका अर्थाने सगळ्यांना सुटकेचा निश्वास सोडणारा आहे। कारण आता नगर परिषद निवडणुकीचा प्रचार एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे। सगळ्याच पक्षांच्या नेते कार्यकर्ते यांची रात्रंदिवस धावपळ चालू आहे आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये डोक्यावर एक टांगती तलवार जी होती की या निवडणुकांचं काय होईल, निवडणुकांमध्ये जर स्थगिती आली तर काय करावं, तर त्या संबंधाने आता जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम पार पाडू द्या। पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संबंधाने 21 जानेवारीची सुनावणी महत्वाची ठरेल। ज्या 57 ठिकाणी आता आरक्षण मर्यादा वाढलेली आहे, त्या 57 ठिकाणच्या संबंधाने पण 21 जानेवारीच्या सुनावणीमध्ये निर्णय होईल। ते होत राहील यथावकाश। परंतु या निमित्ताने पुन्हा निवडणुका जर स्थगित झाल्या तर मात्र नक्की अडचण झाली असती। कारण एकूण गेल्या 10-11 वर्षामध्ये नगर परिषदेची निवडणूकच झालेली नाही। अशा परिस्थितीत निवडणुकाच न होणं हेही घातक आहे। त्यामुळे निश्चितपणे या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो। बरं, नक्कीच धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आणि आपण यानंतर आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघितलं